नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपल्या आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, सध्या सगळीकडे संक्रांतीचं वातावरण आहे. सर्वजण तिळगुळ घ्या, गोड बोला असं आपण एकमेकांना म्हणतो. तर याच सणामध्ये आपण तिळाबद्दलचं, गुळाचं थोडक्यात महत्त्व जाणून घेऊयात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तो आपल्या रोजच्या आहारामध्ये, जीवनामध्ये आणि आपल्याला काही जर त्याच्या संबंधित आजार असतील तर ते पण आपण या तीळ आणि गुळाने कसे कमी करू शकतो याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तिळगुळ घ्या, बोला गोड, आरोग्याला द्या आयुर्वेदाची जोड. मित्रांनो, काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार आहेत. यामध्ये काळे तीळ हे औषधी गुणधर्माने जास्त आहेत, औषधी गुणधर्म याच्यामध्ये जास्त आहेत आणि पांढरे तीळ हे तेल निघणारं जास्त आहे, याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर हे जे तीळ आहेत, तर तीळ आणि गुळ असं आपण या मकर संक्रांतीला एकमेकांना देत असतो. तर याच्यामध्ये ते तीळ जे आहेत, या तिळाच्या बिया ज्या आहेत ह्या एकदम स्निग्ध आहेत आणि उष्ण आहेत, गरम आहेत. म्हणजे वातावरणामध्ये बाहेर शीतता आहे, थंडपणा आहे आणि वृक्षता आहे. तर याच्या अपोजिट, याच्या विरुद्ध गुणाचे हे तीळ आहेत. त्यामुळे ते आपल्या शरीराला चांगले फायदेशीर ठरतात. तर गुळ पण कसा आहे, स्निग्ध आहे, गोड आहे आणि जड आहे थोडासा, जे आपल्याला बल देणार आहे, ताकद देणार आहे. त्यामुळे आपण या ऋतूमध्ये तीळ आणि गुळाचे लाडू खावेत. तीळ गुळ हे शक्यतो चावूनच खावेत आणि तीळ हे गुळ जे आहेत, हे तीळ जे आहेत हे भाजून खाल्ले तर अतिउत्तम आहे. सध्या या थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आहारामध्ये तिळाचा समावेश असलाच पाहिजे. तीळ जे आहेत ते इतके आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. ते केसांना छान बनवतात, केस लांब होण्यासाठी मदत करतात किंवा पांढरे होण्यापासून त्याचा बचाव होतो. आणि तसेच तीळ जे आहेत हे संधान म्हणजे एकमेकांना जोडण्याचं काम करतात. तसेच हा तीळ जे आहेत ते झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिनचा रिच सोर्स आहे, जे ते आपल्या शरीराला देखील फायदेशीर ठरतं. तसेच ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे अशा लोकांनी लोणी प्लस तीळ सकाळी उपाशीपोटी जर घेतलं तर त्या लोकांना देखील फायदा होतो. त्याचप्रमाणे ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्या लोकांना देखील तिळाचा खूप फायदा होतो. तिळाचा असा एक गुणधर्म आहे की ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांचं वजनही वाढवतात आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांचं वजनही कमी करतात. तर असं दुहेरी गुणधर्म असलेले जे तीळ आहे हे आपल्या सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच पद्धतीने आपण तिळगुळाचे लाडू बनवतो. तर हाडे, दात यासाठी हे उपयुक्त आहे, फायद्याचं आहे. तसेच लहान मुलांची उंची वाढत नसेल तर त्यांना उंची वाढवण्यासाठी देखील हे तिळाचे लाडू म्हणा किंवा तिळाची चिक्की असेल, जे काय आपण तिळासोबत बनवतो तर ते आपल्याला फायद्याचं ठरतं. तर त्यामुळे या हिवाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये तिळाचा समावेश नक्कीच करा. तिळाचं तेल जे आहे हे अभ्यंगासाठी देखील खूप महत्त्वाचं आहे. कुठलं पण दुखणं जे आहे आपल्या शरीरामध्ये हे वाताशिवाय होत नाही. शूलं नास्ति वातात, कुठलंही दुखणं वाताशिवाय असत नाही. आणि वातासाठीचं श्रेष्ठ औषध, वात कमी करण्यासाठीचं श्रेष्ठ जे औषध आहे ते आहे तेल. आणि तेलामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेलं औषध म्हणजे तिळाचं तेल. त्यामुळे तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की तिळाचं तेल वापरून आपल्या शरीराला अगदी छान मसाज करून तुम्ही आपल्या शरीराला एकदम छान वृक्षतारहित ठेवू शकतो, स्निग्ध ठेवू शकतो. शरीराला आतून पण स्निग्धता मिळावी म्हणून आपण तिळाचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करावा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहिती, आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.